नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर आज मराठी भाषा गौरव दिन. तर मराठी दिनानिमित्त मला एक आठवण आली, ती म्हणजे माझ्या शाळेतली. आमच्या शाळेमध्ये काय असायचं माहिती का, मराठी दिन म्हटलं ना की आदल्या दिवशीच आम्हाला सांगायचे, उद्या येताना तुम्ही काय काय आणायचं माहिती का डब्याला. झुणका, भाकरी, ठेचा, कांदा. आणि तो कांदा चिरून बिरून नाही, तिथं हाताने फोडायचा. आणि आम्ही सगळं हे पिठलं भाकरी जे जे आम्ही सगळं घेऊन जायचो ना, सगळ्यांनी गोल करायचा छानसा, बसायचं आणि सगळ्यांनी काय म्हणतात एकमेकांना द्यायचं. त्यांच्या डब्यातलं आम्ही खायचं, आमच्या डब्यातलं त्यांनी खायचं, सगळ्यांनी मिळून मिसळून खायचं. आणि ही म्हणजे की खरंच आमच्या शाळेमध्ये अजून पण हे चालू असणार आहे. मला तेवढं म्हणजे चालूच असणार आहे. आणि त्याचबरोबर आम्ही सगळे मिळून बसून खायचं ना, त्याच आम्हाला असं वाटायचं की आम्ही रानामध्ये आलोय, कारण की आमची शाळाच तेवढी हिरवीगार होती. आणि शेतकरी कसे सगळे मिळून बसून खातात, तसं आम्ही छान असं खायचो. आणि त्याच दिवशी मराठी दिन म्हणलं ना की आमच्या शाळेमध्ये खूप भाषणं असायची, त्याचबरोबर कविता, सगळ्यांनी खूप खूप छान छान सगळे म्हणायचे वगैरे. माझा पण त्याच्यात सहभाग असायचा, कारण की मी नाटकामध्ये असायचे. त्यावेळेस माझं मुलगी झाली हो हे नाटक मी केलं होतं. आणि ते नाटक भयंकर म्हणजे प्रसिद्ध त्यावेळेस. ते मी प्रत्येक ठिकाणी करायचं. आणि मराठी दिन म्हणलं की सायली कुठे मुलगी झाली हो हे नाटक म्हणायला चला सायली, त्यातली मी अँकर असायचे.